सुजाता कळवळून किंचाळली. तिच्या पोटात भयंकर कळ आली होती. अगदी असह्य. ती कळवळली. ती आता लेबर रूममध्ये होती. तिला मधूनच कळा येत होत्या, कमी होत होत्या. अशा कळा की जगात त्या वाचून दुसरं काहीच नाहीये. बाळणपणाच्या कळा सगळ्यात असह्य. एखादा बॉम्ब फुटून त्याचे धातूचे तुकडे प्रचंड वेगाने शरीरात शिरल्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्याही पेक्षा जास्त. तरीही प्रत्येक स्त्रीला हव्याशा वाटणाऱ्या वेदना. पण कळांमध्ये सातत्य नव्हतं. त्या आतल्या जीवाचा जीव बहुतेक अजून आतच रमला होता. कळा हळूहळू कमी होत गेल्या. तिचं कणणं कमी होत गेलं. सुजाता थकून शांत पडून राहिली. तिच्या अंगातला त्राण आताच गेला होता. झोप येणं शक्यच नव्हतं. त्या वेदनांमध्येही तिला मज्जा वाटली. तिची 4 दिवसात ऍडमिट व्हायची दुसरी वेळ होती. 2 दिवसांपूर्वीच असंच पोटात दुखतंय म्हणून ऍडमिट केलेलं. मग पुन्हा घरी रवानगी. नुसती ये-जा ढगांनी भरलेल्या पण पाऊस न पडणाऱ्या काळपट आभाळासारखं 2 दिवसांपूर्वी घरी जाताना आई म्हणाली होती, सुजाता, सिजर करूया का? उगा तुला त्रास नको. नाहीतर तुझ्या नवऱ्यालाही मुहूर्तावर सिजरच करायचं होतं. म्हणजे मुलगा सुलक्षणी होईल, भाग्यवान होईल. त्यावर सुजाता म्हणाली होती, हे बरं आहे. मूल जन्माला घालायचं मी, आणि ते कसं घालायचं हे बाकीचेच लोक ठरवणार. माझा काहीच निर्णय नाही का? मला नॉर्मलच व्हायचे. त्यावर सुजाताची आई तिच्याकडे पाहत राहिली. त्यांना वाटलं, काय ही मुलगी? आताशा सगळ्या मुली सिजर करा म्हणतात. डोक्याला त्रास नको. त्यांना मध्येच हसू आलं. पण कशालाच त्रास नको. हिला नॉर्मल हवे. शहाणीला, ज्याला आपण जन्म दिला तो जीव आता एक नवीन जीव जन्माला घालण्याच्या प्रतीक्षेत आहे. पोरगी किती मोठी झाली. स्वतंत्र विचार, स्वतःचे निर्णय. आपल्यासारखं नाही. आपल्या वेळी सारं काही सासूबाईंच्या मनाप्रमाणे. सासूबाई तो शब्द आठवताच त्यांना सुजाताच्या सासूबाई आठवल्या. त्यांना मुलगाच हवाय, कारण भल्या मोठ्या इष्टटीला वारस हवा ना. त्यांना थोडी काळजी वाटली. कधी होते पोरीची सुटका कोणास ठाऊक, आणि काय होणार कोणास ठाऊक. ही एक गंमतच असते. डिलिव्हरी कोणाचीही असो, घालमेल ही प्रत्येक क्षणालाच नीट होईल ना. काय होईल, मुलगा की मुलगी, असं उत्कंठा वाढवणारं सरप्राईजच. ही म्हणाले, काही होऊ दे, मला चालेल. आणि विराजला देखील तसंच सांगितलंय. त्यालाही सुजाताचं म्हणणं मान्य आहे. म्हणते कशी, जे व्हायचंय ते आमचं आम्ही बघू. सासूबाईंना काय घेणं पडलंय, विराज म्हणाला होता. चेक करायचं आहे का? पण ही नाही म्हणाली. आपल्याला म्हणाली होती. कशासाठी करायचं? गर्भलिंग निदान. ह्याला काय? ह्याला वाटतं पैसे फेकून कुठलंही काम करून घेता येतं. त्यांच्या 100 ओळखी आहेत. पण कशासाठी? तर तो मुहूर्त काढून सिजर करून, या म्हणाला होता. त्यावर ही नाही. ही म्हणाली होती, जेव्हा त्याची वेळ असेल तेव्हा येईल जन्माला. त्यांचं असं नशीब असेल तर घेऊनच तो जन्माला येईल. सुजाताला पुन्हा तिच्या रूममध्ये आणण्यात आलं. ती बेडवर शांत पडून राहिली. बाहेर घुसमटीसारखी हवा होती, पण रूममध्ये छान होतं. नसायला काय, प्रायव्हेट एसी रूममध्ये टापटीप विराजच्या डामडौलाला साजेशी. छान फिकट गुलाबी भिंती, समोर भिंतीवर टीव्ही, एका बाजूला खिडकी. खिडकीला फुलांच्या नक्षीचा गुलाबीच पडदा थोडासा सरकलेला. त्यातून बाहेरचा दिसणारा लाल गुलमोहर, मागे चुकून थोडंसं निळं दिसणारं आभाळ, बाकी ढग भरून आलेलं. पावसाचे दिवस होते, पण तो बेटा कुठे दडी मारून बसलेला. त्या चकाक रूममध्येही औषधांचा वास पूर्ण लपत नव्हता. पुन्हा तिला त्या कळा आठवल्या. किती एकटं वाटलं त्यावेळी कळा देताना. समोरची नर्स तर परकीच, पण बाहेर असलेली आईही परकीच वाटायला लागली होती. काही क्षण कसे असतात ना, खूप एकटं वाटायला लागतं. तसा तो क्षण नकोसा वाटणारा. त्यावेळी आपल्याला फक्त आपली जाणीव. त्यावेळी सोबत फक्त त्या जीवघेण्या कळांची. तिचा चेहरा सुकल्यासारखा, ओढवल्यासारखा दिसत होता. थकवा आणि शारीरिक ताणाने तिचं मूळचं सौंदर्य कुठे झाकलं गेलं होतं. केसांच्या बटाबटा, जे केस तिने स्वतःच थोड्या वेळापूर्वी ओढले होते कळा सहन करताना. वेदना सहन न होऊन सुजाता तिच्या आईवर गेली होती. गोरीपान, गोल चेहऱ्याची, आनंदी हसऱ्या ओठांची, बघता क्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी. म्हणून तर विराजचं स्थळ चालून आलं होतं त्यांच्याकडे. पैशाला तोटा नव्हता, त्यामुळे त्यांना सुंदरच मुलगी हवी होती. सुजाताच्या डोळ्यासमोर उगा चित्रविचित्र प्रतिमा येऊ लागल्या. ती वेदनेच्या स्वरात फुटफुटली, आई हो ग राणी. सुजाताने आईचा हात धरला. आईने तिच्या अंगावरचा वर सरकलेला गुलाबी गाऊन खाली केला. तोही खोलीला साजेसा रंगसंगती साधणारा. सुजू, झोपू नकोस, नर्सने सांगितलंय ना. रात्रीपासूनच झोप कशी ती नव्हती, पण अनुभवी नर्सने सांगितलं होतं, बजावलं होतं झोपायचं नाही म्हणून. आई माझा हात सोडू नकोस ना ग. नाही सोडत सुजाता. ग्लानी आले.
ए माझा हात सोडू नकोस. नाही ग सोडत, राहुल म्हणाला वाढवलेले केस मागे सारत. राहुलच्या डोळ्यात पाहत सुजाता त्याला म्हणाली, राहुल कधीच नाही रे सोडणार. कधीच म्हणजे कधीच नाही, कळा म्हणाला. त्यांचे हात एकमेकांच्या हातात होते. ओलेपणाने ते निष्ठत होते. असे पावसाळ्याचे दिवस होते, पण पाऊस पडत नव्हता. राखाडी भरून दिली होता. आधी तो मुसळधार बरसला होता. 2 दिवसांपूर्वी त्यांचा जोर ओरसला होता. धरणं तुडुंब भरलेली होती. राहुल आणि सुजाताची जोडी लोणावळ्याच्या भुशी मॅडम डॅमच्या पायऱ्यांवर होती. मागून येणाऱ्या खळाळत्या पाण्यात भिजत असलेले दोघेही पूर्ण भिजलेले. त्यांच्या पांढऱ्या अंगाला चिकटलेल्या शर्टमधून त्यांचं पुरुषी सौंदर्य दिसत होतं. आकाशी रंगाच्या टॉपवर तिने त्यांचं काळं जेज पुढवून पावसाच्या संगतीने धमाल चालली होती. मोठं रोमॅन्टिक वातावरण होतं. त्याने केसांमध्ये बोटं गुंफली, केस वर केले, त्याच्या मानेवर डावीकडे. मागच्या बाजूला एक तीळ होता. सुजाता तो पाहत राहिली. तिने आज तो पहिल्यांदाच पाहिला होता. राहुल काय छान दिसतोयस तू अशा भिजलेल्या अवस्थेत. छे, माझ्यापेक्षा जास्त तर तू दिसतेस ब्युटिफुल. बरं मग कॅडबरी कधीची खावंसं वाटते देते हं बाळा, नंतर तुला घेऊन देते. हा ते नाही वेडो, तुझ्या गालाचं. त्यावर सुजाताच्या गालाच्या कॅडबरीचं रूपांतर लाल स्ट्रॉबेरीमध्ये झालं. मध्येच आईने सुजाताच्या हातातून स्वतःचा हात सोडून घ्यायचा प्रयत्न केला. सुजाताची विचार झाला त्यामुळे तुटली आणि तिला वाटलं राहुलचा हात सुटलाय आणि तो पाण्यात वाहून जाऊ लागलाय, लांब, आपल्यापासून खूप लांब. सुजाता राहून किंचाळणार होती तोच तिने डोळे उघडले. तिला लक्षात आलं की ती आता दवाखान्यात आहे. आईने तिचा हात धरलेला होता व ती वाकून काळजीने सुजाताच्या चेहऱ्याकडे पाहत होती. सुजाता जागी राहा, त्रास होतोय का? नाही. तिने डोळे मिटले. तिच्या नजरेसमोर पुन्हा विराज आला. मऊ रेशमाची लढ उलगडावी तसा आठवणींचा पट पुन्हा नाजूकपणे उलगडत जाऊ लागला. राहुल सावळा, उंच, तरतरी, स्मार्ट, कमवलेल्या तब्येतीचा, अफाट वागणारा, पण तितकाच प्रेमळ. एका कॉलेजमध्ये ते दोघं तिथे जमलेले. त्यांचं प्रेम, पहिला नशा, पहिला खुमार. तो तिला सिनियर होता. राहुलचं कॉलेज संपलं. अचानक त्याची आई गेली. तो सेरवेर झाला. त्याचा आईवर खूप जीव होता. त्यावेळी सुजाताचा आधार होता म्हणून तो सावरला. आणि ही गोष्ट तो सुजाताला वारंवार सांगायचा. त्याच्या आयुष्याची जणू दिशाच बदलली. पुढे तो सैन्यात गेला. सुजाता त्याला नको म्हणत असताना, वारंवार नको म्हणत असताना, आणि 2 वेळे जीव उगा दुरावले. दोघांचे इगो आड आले. दरी वाढतच गेली. त्यानंतरही त्यांचा संपर्क होता, पण स्वर नुसतेच उमटायचे. त्यांचं मधुर संगीतात रूपांतर व्हायचं नाही. मेलडी जमवून यायची नाही. त्यावेळी सुजाताला विराजचं स्थळ चालून आलं. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा खानदानी बिझनेस होता. बड्या बिल्डरचं पैसेवाले स्थळ. विराज थोडा स्थूल होता. पैशाची ऊब शरीरात मुरलेला वाटणारा बेरकी. पण तिच्या आई वडिलांना ते स्थळ पसंत पडलं. यात काही आश्चर्य नव्हतं. विराजच्या घरच्यांच्या काही अटी नव्हत्या. एक सोडली तर त्यांना सून सुंदरच हवी होती. सुजाता देखणी होती, त्यांच्या अटीत बसणारी. पण तरी स्थळ आवडलं तरी सुजाताच्या मनात खुटखुट होती विराजची. त्यावेळी तिने आईला पहिल्यांदा त्यांच्याबद्दल सांगितलं. सुजाता, अगं काय बोलतेस हे? आणि कुठल्या वेळेला एवढं चांगलं स्थळ आलंय. नशीब उलगडलंय तुझं. तुला काही कमी पडणार नाही. आणि तो राहुल, तो सैन्यात आज, इथे तर उद्या तिथे. बदली तुझं कसं होणार? आणि सैन्यातली नोकरी, कधी कानावर काय वाईट ऐकायला मिळेल त्याचा नेम नाही. कधी जीवावर बेतेल सांगता येत नाही. सुजाताची स्थिती दोलायमान झाली होती. शेवटी तिने निर्णय घेतला. नाही तरी आता दोघांमध्ये एक अदृश्य दरी होतीच. तिने व्यावहारिकतेला झुकतं माप दिलं आणि ती विराजच्या घराचं माप लवंडून त्यांची गृहस्वामिनी झाली. लग्न झटपट आटपलं होतं. सुजाताने राहुलला लग्नाचं कळवलं नव्हतं, पण शेवटी 2 दिवस आधी तिने त्याला कळवलं. काय सांगावं हे तिला कळत नव्हतं. तिने त्याला मेसेज पाठवला, राहुल सॉरी, पण पुढे काहीही मला मेसेज पाठवू नकोस. 2 दिवसांनी माझं लग्न आहे, पण तू कायम माझ्या मनात राहशील. ऑल द बेस्ट, टेक केअर. तिचा असा मेसेज पाहून राहुल सरपटलाच. दिवसभर रडतच राहिला. त्याने जे साथी होते त्यांना त्यांचं काहीतरी बिनसलंय हे कळलं, पण तो त्यांनाही काही बोलला नाही. पण तो एक सच्चा सैनिक होता. दुसऱ्या दिवशी तो सावरला, पण त्याला कळलं. तिने नुसता मेसेज असा शब्द वापरला तरी त्याचा अर्थ स्पष्ट होता. पण सैनिक असला तरी शेवटी माणूसच होता. लढताना जखमा झाल्या तरी सैनिक दुर्लक्ष करून लढत राहतो, पण जखमा त्या तर असतातच ना. ठसठसणाऱ्या एकदा आई गेली तेव्हा आता पुन्हा ही जीवघेणी जखम. थोड्या वेळाने तो सुजाता मेसेज वाचे. तिला फोन करायला त्याचे हात शिवशिवत होते, पण तो थांबे. बंदूक हातात असतानाही
सीज फायरची ऑर्डर असल्यासारखा त्यांचं मन मूकपणे रडत राहिलं. ते आपल्या आत धुमसत राहिलं. ते धुमसणं साठत राहिलं. काही क्षण कसे असतात ना, खूप एकटं वाटायला लागतं. तसा तो क्षण नकोसा वाटणारा पहिली रात्र होती. लग्नानंतरची पहिली रात्र. विराजचं प्रशस्त घर, त्यांची स्वतंत्र मोठी बेडरूम, श्रीमंती ओथंबून वाहणारी ती बेडरूम त्यांच्या मित्रांनी छान सजवली होती. आणि बेडसुद्धा संगमवरी नक्षीच्या सॉनिटच्या पांढऱ्या बेडशीटने, पांढऱ्या फुलांच्या माळा, पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या आणि लाल गुलाबांचा मंद सुवास. तशीच सुजाता पण सजली होती. केशरी रंगाच्या अस्सल रेशमी साडीत, एखाद्या जाहिरातीसाठी परिपूर्ण सजवलेल्या मॉडेलसारखे. विराजचे मित्र घरातून निघेचनात. त्याची आई ओरडली तेव्हा ते खिदळत बाहेर पडले. विराज आत आला. त्याने दाराला कडी घातली. तो सुजाता जवळ आला, बसला. त्याने तिचा चेहरा हातात धरला. त्याच्या डोळ्यांमध्ये तो पाहत राहिला प्रेमाने. सुजाताची नजर स्त्रीसुलभ लज्जेने खाली झुकली. मग तिने नजर वर उचलली. ती त्याच्या डोळ्यांमध्ये बुडाली. मग शरीरांनी निसर्गाला प्रतिसाद दिला व तिने त्याला जवानांनी हुकुमाला प्रतिसाद दिला. यस सर. स्थळ काश्मीर, पामपोर. रात्रीची वेळ. मिलिटरी बेसवर अतिरेक्याचा हल्ला झाला होता. जेव्हा विराज सुजाताच्या कुशीत शिरत होता तेव्हा जवानांच्या शरीरात अतिरेक्यांच्या गोळ्या शिरत होता. रात्रीच्या अंधारात किती अतिरेकी होते कळत नव्हतं. त्यांनी अगोदर योग्य पोझिशन्स घेतल्या होत्या, त्यामुळे ते टिपून टिपून जवान मारत होते. 10 जवान धराशायी झाले. गोळ्या सनसनत होत्या. जळालेल्या दारूचा वास सुटला होता. एका अतिरेक्याची गन अचूकपणे धडधड होती. ते थांबवणं आवश्यक होतं, त्याला टिपणं आवश्यक होतं, पण तो मोक्याच्या जागेवर होता. राहुलने त्याची गन सावरली. तो जमिनीवर झोपून पोझिशन घेत होता. तो उठला. त्याचा सहकारी दबक्या स्वरात ओरडला, ए पागल, नीचे झुक. पण राहुलने ऐकलं नाही. त्यावेळी बाजूने योग्य टप्प्यात पोचला. त्याला तरीही तो अतिरेकी दिसत नव्हता. त्यासाठी उघड्यावरच जावं लागणार होतं. तो पुढे सरसावला, जे अतिशय धोक्याचं होतं, पण तो राहुल होता. त्याने ते जीवावरच धाडस केलं. पुन्हा सहकार्याची आरोळी आली. राहुल रुक. त्या आवाजाने अतिरेक्याची बंदूक थांबली. तो अंदाज घेत होता. तो एक क्षण. राहुलने पुढे झेप घेतली. त्याची बंदूक धडधडली. त्वेषाने, संतापाने, दुःखाने. जणू समोर तो अतिरेकी नव्हताच. काय होतं, काय नव्हतं? राहुलचं सारं धुमसणं, ते आत साठून राहिलेलं सारं कडवटपण, गेल्या 2-4 दिवसांचं ते सारं त्या गोळ्यांमधून बाहेर पडत होतं. समोरचा तो उरट अतिरेकी ढेर झाला. दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या अतिरेकीची बंदूक कडाडली. राहुलच्या दिशेने त्याला गोळी लागल्या, 4-5 तरी, आणि एक तर वर्मी. पण राहुलने त्याच्याकडे दुर्लक्ष करत खाली कोसळण्यापूर्वी त्याला टिपलं. राहुल खाली कोसळला. त्याची बंदूक हातातून निसटली. त्याचा हात छातीकडे गेला. त्याची छाती त्या युनिफॉर्ममध्ये आणि त्याचा हात रक्ताने भरला. त्याच्या युनिफॉर्मवरचा खिसा छिन्न विच्छिन्न झाला होता आणि सुजाताचा फोटोही. त्या खिशात सुजाताचा फोटो होता. त्याच्या हृदयाजवळ तोही फाटलेला, जळालेला, रक्ताळलेला. मृत्यूने त्याचा पंजा पूर्ण आवळण्याआधी त्याच्या मनात विचार होते, माझा हात सोडू नको म्हणायचीस ना तू सुजाता, पण आता तर मी आयुष्याचाच हात सोडलाय. आता खरं प्रेम केलं तुझ्यावर. आय डोंट वॉन्ट टू मिस यू नेव्हर. तो कायमचा शांत झाला मृत्यूच्या मिठीत. तेव्हा त्या क्षणाला सुजाता आनंदात, धुंदीत, थकून शांत झोपलेली होती विराजच्या मिठीत. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पेपर्समध्ये पहिल्या पानावर त्या हल्ल्याची बातमी होती. चौकटीत महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद झाल्याची बातमी होती. त्यांच्या शौर्याचं वर्णन होतं. त्याच्यामुळे 4 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलं होतं. त्यातले 2 तर त्यानेच टिपले होते. त्यामुळे प्राणहानी कमी झाली होती. त्याने लवकर बाजी पलटवली होती आणि त्यामुळेच तर तो धारातीर्थी पडला होता. सुजाताने केलेल्या गरमागरम चहाचा घोट घेत विराज पेपर वाचत होता. त्याने हेडलाईन वाचली. तोच त्याचा मोबाईल वाजला. त्याने तो घेतला. पलीकडे त्याचा लेबर कॉन्ट्रॅक्टवर होता. सुजाताही शेजारी बसून चहा पित होती. नमस्ते साहब. हाँ बोलो. हरिराम, अभी तो शादी हो गई और तुझे मुझे अभी खाली छोड़ना नहीं क्या रे? विराज हंसत म्हणाला. सॉरी साहब, लेकिन बात ही ऐसी है, साइड पे बहुत सारा मटेरियल आ गया है. हाँ आया है. 10वां स्लैब चढ़ाने का. हरिराम आश्चर्याने किंचाळा. अरे शादी हो गई तो आदमी का खर्चा पानी बढ़ जाता है क्या नहीं? हाँ साहब, लेकिन हमारा परमिशन तो है नो. आगे लफड़ा हो गया तो कुछ नहीं होता रे. वो सब पहले से संभाल लिया है मैंने. तू काम चालू कर. लफड़ा हो गया तो देख लूंगा मैं. सुजाता ऐकत होती. विराजची ही बाजू तिला नवीन होती. बिझनेस आणि त्यातून कंस्ट्रक्शन लाईन म्हटल्यावर हे होतच, पण सरळ एक अख्खा मजला. तिला धक्काच बसला. तिचा चहा झाला. ती
कबशा उचलायला गेली तेव्हा तिचं लक्ष पेपरकडे गेलं. त्या बातमीकडे गेलं. शेजारी चौकटीत फोटो होता राहुलचा. ती कबशा उचलून आत पळाली. मग बाथरूममध्ये फुल शॉवर सोडून त्या पाण्याच्या आवाजात ती रडू लागली. बाहेर आवाज जाऊ नये म्हणून अपराधी भावनेने राहुल आता लांब गेला होता. आयुष्यातूनही आणि जगातूनही खूप लांब, कायमचा, कुठल्या तरी अज्ञात प्रदेशाच्या बॉर्डरवर. विराज चांगला होता. तो एक चांगला बिझनेसमन होता आणि तो एक चांगला नवराही होता. पण त्यांचं आयुष्य पैशाभोवती एकवटलेलं होतं. त्याची पैशाची हाव न संपणारी होती. सुजातावर त्यांचं प्रेम होतं. पण तिला सुजाताने राहायचं नाही की त्याने पैशाच्या बदल्यात आपलं सौंदर्य विकत घेतलंय. पण अगदीच तसं नव्हतं. ती अगदी लगेच प्रेग्नंट राहिली तर विराजने तिचे किती लाड पुरवले, कोड कौतुक केलं, तिचे डोहाळे पुरवले. तिला काही म्हणजे काही कमी पडू दिले नाही. तिला जपलं, तिचं मन जपलं. सुजाता सुखावली आणि ते सुख तिच्या अंगावर दिसामासी वाढू लागलं. गर्भपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावर, देहावर झळकू लागलं. विराज त्याच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी होत गेला. त्याला वाटत राहिलं पोराचा पाय घेऊन अजून या जगात बेट्याचं पाऊल पडायचंय. तरी त्या आधीच आपली यशाची घोडदौड चालू झाली. त्याचे उलटे सिधे व्यवहार वाढत चालले होते. तो पैशाच्या मागे धावतच होता. सुजाता खुश होती, मनानेही आणि शरीरानेही. ती सगळे बदल, सगळे त्रास टिपत होती, अनुभवत होती, आनंदात होती. एक विराजचं पैसा करणं सोडलं तर त्याचे बेकायदा व्यवहार सोडले तर ते तिला आवडत नव्हतं. ती एकच तर गोष्ट तिला सलायची. त्यावेळी तिला राहुलची आठवण यायची, त्याच्या वागण्याची, त्याच्या संस्काराची आठवण यायची. आता तर तो जगात नव्हता. पण जर तो असता, तिला वाटायचं जर त्याच्याशी लग्न झालं असतं तर आज आपण एक वीरपत्नी असतो. एक शहीद वीराची पत्नी, देशासाठी बलिदान केलेल्या, शौर्य गाजवलेल्या वीराची पत्नी. आणि आपल्या पोटात त्याचा अंकुर आकार घेत असता आपल्याला त्याच्या बाळाची आई व्हायला आवडलं असतं. पण आज तो नसता तरी त्याचं नाव तर अभिमानानेच घेतलं असतं. सुजाता, जागी राहा पोरी. आईची हाक आली. तिच्या आठवणींची ती मालिका आईच्या त्या काळजीच्या हाकेने तुटली. पण आई, मी जागीच. अनुभवी नर्स मध्येच येऊन ओरडून गेली, जागं राहा, झोपायचं नाही अजिबात. आणि पुन्हा कळा सुरू झाला. त्या वाढत गेल्या. अनुभवी नर्सने ओळखलं, वेळ जवळ आली आहे. सुजाताला लेबर रूममध्ये नेण्यात आलं. नर्सने डॉक्टरांना फोन केला. त्या दुसऱ्या दवाखान्यात होत्या. त्याच वेळी बाहेर पाऊस सुरू झाला. आधी रिमझिम, मग धो-धो. जुनो ढगांनाही पोटातलं ओझं जड झालं होतं. त्यांनाही मोकळं व्हावंसं वाटत होतं. त्या पावसाने लगेच ट्रॅफिक जाम झालं. रस्त्यांच्या नद्या झाल्या. डॉक्टर यामध्ये अडकल्या. तिकडे नर्स म्हणाली, घे देवाचं नाव. अंधे बाई, जोरात कळा दे. श्वास खाली सोड. एकतर पावसातला याड लागले. तिच्या डोळ्यापुढे क्षणार्ध राहुल आला. मग तिने श्वास खाली सोडला. सगळ्या वेदना, सगळं ओझं खाली सोडलं. मनातल्या आणि शरीरातल्या सगळ्या ठसठसणाऱ्या वेदना खाली सोडल्या. डॉक्टर आल्या. सुजाताला ते कळलंही नाही. एक क्षण ती कुठे तादांप्य पावली होते, कोणास ठाऊक. तो एक क्षण निर्विकार आणि तिची प्रसूती झाली. डॉक्टर आणि नर्स समाधानाने हसल्या. आणखी एक प्रसूती. असं असलं तरी शेवटी नाविन्यच ते. वेदनांचा क्षण आणि आनंदाचाही क्षण. स्त्रीत्व सफल झाल्याचा सोहळा. डॉक्टरांनी त्या गुलाबी नाजूक नवजात बाळाला उलट धरलं. मुलगा झालाय ग, त्या ओरडल्या व त्यांनी बाळाला थापट्या मारल्या. ते बाळ ट्या करत रडायला लागलं होतं. तिथली आया मोठी प्रेमळ आणि बडबडी होती. तिला प्रत्येक बाळाचं कौतुक. ती त्या बाळाला स्वच्छ करायला घेऊन गेली. तिने त्याला स्वच्छ केलं. बाळाला एक स्वच्छ पांढऱ्या दुपट्यात गुंडाळून ती बाहेर आली. सुजाताला म्हणाली, पाच बाई आता. आणि पुढे ऐकून माहीत झालेल्या इंग्लिशमध्ये म्हणाली, युअर बंडल ऑफ जॉय. तिचं इंग्लिश ऐकून हसू आलेल्या सुजाताने बाळाला जवळ घेतलं. तिने त्याच्या इवल्याशा नाजूक पोटात बोट दिलं तर त्याने ते धरूनच ठेवलं. ती म्हणाली, गुंड्या, मी तुझा हात कधीच नाही सोडणार बरं. असा घाबरू नकोस. बोट धरून ठेवलंय माझं, शहाणा कुठचा. त्यावर आया ओरडली, अगं बोलत काय बसलीस बाई. सुजाताने बोट सोडवलं. त्याला जवळ घेतलं आणि तिने पाहिलं त्याच्या मानेवर डाव्या बाजूला मागे एक तीळ होता. तो तीळ पाहतच राहिली. तिने त्याला छातीशी घट्ट धरलं. मग त्या वेगळ्या आनंदात ती हरवूनच गेली बाहेर. पाऊसही शांत झाला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की